साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय? आकाश सूर्यवंशी, राहणार गडमुडशिंगी, कोल्हापूर. कोल्हापूर. बरं, तुम्ही कुणासाठी आपल्याकडे अँटॉक्स 10D घेतलं होतं? माझ्या आईसाठी घेतलेलं. आईचं वय किती आहे? आईचं वय आता 55 आहे. बरं, काय त्यांना त्रास होता? काय शुगर होती, बरं 400 शुगर होती. बरं. ते शुगर मग थोडं म्हणजे अशक्तपणा वाटायचा हं. आणि गोळ्या घेता की इन्सुलिन? इन्शुलिन घेत होतो. बरं, मग आता ही शुगर त्यांची जेवणाच्या आधी किती होती, जेवणानंतर किती होती? जेवणाच्या आधी 400 असायची बरं, आणि जेवल्यावर आणि वाढायची 450 500 अशी वाढायची. वाढायची. हां म्हणजे 400 अगोदर आणि साधारण 500च्या आसपास नंतर. हां. बरं, मग इन्सुलिन किती युनिट येत होता? सकाळी 5, संध्याकाळी 5, दुपारी 5, 3 टाइम घेत होतो. बरं, मग तुम्हाला ही अँटॉक्स 10Dची माहिती कुठून मिळाली? ते ग्रुप- मित्र आहे हां. त्यांच्याकडे मी आले, ते मी ग्रुपला ऍड केलं मला बरं. हां गोकुळ शेगाव म्हणून. हां, म्हणजे आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरून तुम्हाला माहिती मिळाली. माहिती नाही. मग आता किती दिवस झाले घेताय? आता 3 महिने झाले 3 महिने झाले अँटॉक्स DNAT वापरताय. वापरतो. आता काय फरक पडला पेशंटला? सुरुवातीच्या तक्रारी वगैरे? पहिल्या महिन्यात जरासं तक्रारी कमी झाल्या, अशक्तपणा वाटायचा हां. तो कमी झाला. हां परत दुसरं म्हणजे एक महिना घेतलं, दुसऱ्या महिन्यात चेक केल्यानंतर शुगर पूर्ण नॉर्मल आली. बरं 120, 130 अशी यायला लागली जेवणानंतर. बरं. जेवायच्या आधी मग काय 100 येत होती, 110 यायला लागली. बरं मग थोड्या दिवसांनी त्यांनी दुसरा एक रिपोर्ट केला, हं. त्यात पूर्णच कमी आली. 1-2 महिने, 1.5 महिन्या म्हणजे 2 महिन्यानंतर एक परत घेतल्यानंतर. बरं, मग डॉक्टरना रिपोर्ट दाखवले हां, त्यावेळेला? दाखवले. कोण डॉक्टर? दोषी. हां हां. किरण दोषी त्यांच्या हां. हे निखिल कोल्हापूर. दोषी म्हणून आहेत कोल्हापुरात. बरं बरं, मग आता मला सांगा 3 महिन्यानंतर काय परिस्थिती आहे? आता शुगर पूर्ण कमी आली. किती आहे फास्टिंग? आता 65-70 यायला लागली. 70 फास्टिंग आणि PP? PP 80. PP 80. हां. अभिनंदन, अतिशय चांगला रिझल्ट मिळालेला आहे. बरं, आता इन्सुलिन किती घेत आहे? आता बंदच आहे बऱ्यापैकी. इन्सुलिन बंद केलंय? डॉक्टरांनी सांगितलेलं की बाबा 3 युनिट घ्या सकाळी फक्त. बरं, ते पण आम्ही बंद केले. पूर्वी किती घेत होता? पूर्वी घेत होतो आम्ही 5, सकाळी 5, दुपारी 5, संध्याकाळी 5 घेत होतो. म्हणजे 15 युनिट पूर्वी घेत होता. आता ते टोटली टोटली बंद झाले आणि पेशंटची तब्येत एकदम नॉर्मल आहे. मग तुम्ही काय सांगाल बाकीच्या लोकांना अँटॉक्स 10D बद्दल? सगळ्यांनी घेतलं पाहिजे औषध. जसा म्हणजे आयुर्वेदिकचा इफेक्ट आपल्याला होत नाही, हां त्याचा इफेक्ट, साईड इफेक्ट भरपूर आहे. हां हां त्याच्यात जर बघायला गेलं तर आईला कसं व्हायचं की बाबा इंजेक्शनने गाठ व्हायची अशी काय, हां असं भरपूर काय काय होत होतं. हां. म्हणजे साईड इफेक्ट कधी बाबा त्या इंजेक्शन जास्त झालं की अशक्तपणा यायचा. बरं. तसा हे आपल्या ह्याच्यात काय नाही वाटलं तसं. आता त्यांना चाला फिरायला जमतंय? सगळं व्यवस्थित आहे. पेशंट अगदी ओके आहे. ओके धन्यवाद साहेब. ओके.